कमळी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता नयनताराने राजन काकांची चक्क माफी मागितलेली असते. तर इथे नयनताराने सरूला धक्का देऊन घरातून बाहेर काढत असताना त्या ठिकाणी राजन काका आणि अन्नपूर्णा आलेले असतात. आणि सरूला पाहताच राजन काकांनी नयनताराला सांगितलेलं असतं की सरू म्हणजेच गौरी आणि गौरी ही माझी बायको आहे. आणि हे सत्य नयनताराला समजताच तिने इथे सरूची म्हणजे गौरीची आणि कमळीची माफीसुद्धा मागितलेली असते. आणि त्यानंतर सत्य समजताच सर्वांना सुखद धक्कासुद्धा मिळालेला असतो. सर्वांच्या पायाखालची जमीनच जणू काही सरकलेली असते. तब्बल 18-19 वर्षानंतर अन्नपूर्णाला आपली मोठी सून आणि मोठी नात ही नयनताराच्या घरीच मिळालेली असते. आणि हे सत्य जेव्हा अन्नपूर्णाच्या आणि राजन काकांच्या समोर येतं तेव्हा त्यांना सगळ्यात जास्त आनंद हा झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता प्रिन्सिपल सरांनी कमळीला सांगितलेलं असतं की कमळी, तू आणि निंगी तुम्ही दोघीजणी इथे राहू शकता, पण तुमच्याबरोबर ज्या बाई आहेत त्या इथे राहू शकत नाही, त्यांना इथून जावं लागेल. तेव्हा कमळी म्हणते की त्या आजारी आहेत, त्यांना काही आठवत नाही आहे, तेव्हा मी त्यांना एकट्याला असं रस्त्यावरती नाही सोडू शकत. सॉरी सर, पण त्या जर इथे राहणार नसतील तर मी सुद्धा राहणार नाही आहे, मला पण जावं लागेल. तेव्हा प्रिन्सिपल म्हणतात की तो सर्वस्वी तुझा चॉईस असणार आहे, पण इथे हॉस्टेलचे सुद्धा काही नियम आहेत, त्यामुळे आम्ही त्या ताईंना इथे राहू देणार नाही. तेव्हा कमळी म्हणते की मी आत्ताच्या आत्ता त्या ताईंना आणि इथे मी जाणार आहे. मग निंगी म्हणते मी पण इथे नाही राहणार, मी सुद्धा तुझ्याबरोबरच कमळी येणार. आणि त्या तिघीजणी तिथून निघून बाहेर येतात. ही गोष्ट कमळी फोन करून ऋषीला सांगते. तेव्हा ऋषी हा धावत पळत कमळीला भेटायला आलेला असतो. आणि त्यानंतर कमळी सांगते की मला हॉस्टेलमधून निघावं लागलं कारण तिथे आईला ठेवण्याची परवानगी नव्हती. तेव्हा मग आता तुम्ही कुठे जाणार? तेव्हा कमळी म्हणते मी काय म्हणतो, आत्ताच्या दिवस आम्ही तिघीजणी एका मंदिरामध्ये थांबतो आणि मग उद्या सकाळपासून आपण एखादी खोली शोधायला सुरुवात करू, मग आम्ही तिघीजणी तिथेच राहू. तेव्हा ऋषी म्हणत असतो कमळी, अगं तुम्ही तिघीजणी मंदिरामध्ये कसे काय राहू शकता? तुला माहिती आहे ज्यांनी कोणी सरू काकूला, तुझ्या आईला इथे गोळी मारली आहे, सरू मावशीला ज्या लोकांनी गोळी मारली त्यांना कळायला नको की ती जिवंत आहे. त्यांना जर कळलं की सरू मावशी जिवंत आहे तर ते लोक पुन्हा एकदा तिच्या जीवावरती उठायला मागे पुढे बघणार नाही. तेव्हा मला पर्सनली असं वाटतं की तुम्ही मंदिरामध्ये नको जायला. मला माहिती आहे कमळी, तू खूपच जास्त स्ट्रॉंग आहेस, तू सगळं काही सिच्युएशन हँडल करशील, पण सरू मावशींचं काय? अशा अवस्थेमध्ये त्यांना ही परिस्थिती सहन होणार आहे का? त्यांना एका चांगल्या वातावरणाची गरज आहे असं मला वाटतं. तेव्हा कमळी, उगाच हट्ट करू नको, तू आता माझ्याबरोबर माझ्या घरी चल. कमळी म्हणते मी नाही येणार सर, मला तुमच्या दोघांमध्ये, नयनतारा आणि तुमच्यामध्ये मला वाद निर्माण करायचा नाही आहे. आधीच माझ्यामुळे तुमच्या घरामध्ये खूप वाद सुरू आहेत, आता मला येऊन प्रॉब्लेम क्रिएट करायचे नाही आहेत. तुम्ही जा. तुम्हाला नयनतारा मॅडमनी घरी बोलावले या गोष्टीचा खरंच मला खूप आनंद झाला आहे, पण मी आता येणार नाही आहे तुमच्याबरोबर, त्यापेक्षा मी मंदिरामध्ये राहणं पसंत करेन. तेव्हा ऋषी म्हणतो कमळी, जर मी तुझ्या जागी असतो तर खरंच तू मला असं रस्त्यावरती सोडलं असतंस का? तू माझी आउट ऑफ द वे जाऊन मदत केली नसतीस? आणि काही दिवसांचा तर प्रश्न आहे, 2 ते 3 दिवसांचा. आपण लवकरात लवकर एखादी खोली बघू आणि मग तुम्ही तिथे शिफ्ट व्हा. त्यानंतर साहेबा म्हणत असतो की कमळी, ऋषी बरोबर बोलतोय, अगं जा त्यांच्या घरी, त्यांचं घर खूप मोठं आहे, तुमच्या तिघींना काही एखाद्या रूममध्ये जागा होणार नाही का? तुम्ही जा, 2-3 दिवसाचा प्रश्न आहे, आपण त्याच्यामध्ये एखादी छानशी अशी खोली तुमच्यासाठी शोधूया. तेव्हा इथे कमळी आता तिचा नाईलाज होतो, आपल्या आईसाठी तिला एक सेफ जागा शोधायची असते आणि ऋषीच्या घरापेक्षा सेफ जागा दुसरी कुठलीही नसू शकते, म्हणून ती जायला तयार होते. पण तेव्हा नयनतारा म्हणते की मी या मुलीला आणि तिच्या आईला घरामध्ये घेणार नाही. ऋषी, मी फक्त तुला एकट्याला बोलवले, या लोकांना नाही, आणि मी काय सगळ्यांचा ठेका घेतलेला नाही आहे, समाजसेवा करत नाही आहे मी. तेव्हा तो म्हणतो हे बघ आई, अगं त्यांची अडचण आहे, सरू काकूला ज्या लोकांनी गोळी मारली ना ते लोक अजूनही त्यांच्यावरती लक्ष ठेवून आहेत, त्यांच्या जीवाला धोका आहे, म्हणून मी त्यांना इथे घेऊन आलो आहे. 2 ते 3 दिवसांचा प्रश्न आहे आई, त्यांना राहू दे थोडे दिवस,
त्यांच्यासाठी एखादी दुसरी खोली बघितली की ते लोक जातील. तेव्हा ती म्हणते, अजिबात नाही आहे ऋषी, मला तुझं हे म्हणणं अजिबात पटत नाही आहे. आपण का त्या लोकांना ठेवायचं? तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, ती आपली जबाबदारी नाही आहे. तेव्हा ऋषी म्हणतो, आई हे बघ, जर तुला मला या घरामध्ये घ्यायचं असेल तर माझ्याबरोबर कमळीलासुद्धा घे, तरच मी या घरामध्ये येईन, नाहीतर आवल्या पावली मी परत जाईन. तेव्हा इथे सतीश म्हणत असतो की नयनतारा आणि रोहित, तुम्ही दोघेजणं जरा शांत व्हा. कारण रोहितसुद्धा त्याला नकारच देत असतो, विरोध करत असतो कमळीच्या घरामध्ये राहण्याला. तेव्हा नयनतारा आणि रोहितला सतीश गप्प करतो आणि म्हणतो, हे बघा, तुम्ही दोघेजणं प्लीज जरा शांत व्हा आणि मला ऋषी जे बोलतोय ते पटतंय. अगं ते लोक अडचणीत आहेत तर आपण त्यांची हेल्प करायला नको का? माझा ऋषीवरती पूर्ण विश्वास आहे, तो कधीच काही चुकीचं पाऊल उचलणार नाही आहे, त्यांना इथे राहू दे. तेव्हा ऋषी म्हणतो की राधिका बहिणी, एक काम कर, तू आहे ना या तिघींची व्यवस्था माझ्या रूममध्ये कर, मी हॉलमध्ये झोपेन. तेव्हा सतीश म्हणतो, अजिबात नाही, त्याची गरज नाही आहे. राधिका आपली गेस्ट रूम आहे ना, ती खोलून दे त्यांना आणि त्या तिघींना व्यवस्थित तिथे राहू दे. हे बघ, त्या आपल्या गेस्ट आहेत, आपल्या पाहुणे आहेत, त्यांचा पाहुणचार हा व्यवस्थितच झाला पाहिजे. अजिबात त्यांना कोणी काही लागेल असं, वाईट वाटेल असं बोलायचं नाही. तेव्हा इथे मध्ये मध्ये सरूला आता पॅनिक अटॅक येत असतात जणू काही. ती सारखी म्हणत असते, हे कुठल्या टोळीतले लोक आहेत? हे मला मारायला आलेत का? माझ्या कमळीला मारायला आलेत का? ती बाई माझ्याकडे का अशी रागाने बघते? नयनताराकडे बघून ती बोलत असते. तेव्हा कमळी तिला समजावते आणि म्हणते, हे बघा मॅडम, तुम्ही शांत व्हा. काकी तुम्ही शांत व्हा, मी तुम्हाला तुमच्या घरी घेऊन जाईन, तुमच्या कमळीकडं तुम्हाला मी नक्की घेऊन जाईन, तुम्ही फक्त थोडे दिवस शांत राहा. आणि त्यानंतर इथे सरूची अवस्था का अशी आहे हे ऋषी नयनताराला सांगतो. त्यांचा अपघात झाला होता, त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. तेव्हा त्यांना फक्त कमळी लहानपणीचीच आठवते, मोठेपणीची नाही, आणि म्हणून त्या थोड्याशा तशा वागतायत, बाकी त्या नॉर्मलच आहेत. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नयनताराला ही गोष्ट अजिबात मान्य नसते. ती म्हणते, ऋषी, आता मी गप्प बसले कारण तू पुन्हा माझ्या हातातून निसटला असतास. तुझ्यासाठी ह्या तिघींना मी सहन करणार आहे, नाहीतर मी कधीच घरातून हाकलून दिलं असतं. त्यानंतर इथे आता सरूची व्यवस्थित काळजी घेतली जात असते. पण सरू आता मध्ये मध्ये सगळ्यांवरती ओरडत असते, म्हणत असते, कोण आहे ते लोक? तुम्ही माझ्या जीवावरती उठलात का? तुम्ही तिच्या टोळीतले आहात ना? तुम्ही मला मारायला इथे आलात का? राधिकाला जाऊन ती पकडते. कमळी आणि निंगी दोघीजणी इथे आता सरूला शोधत असतात. सरू गेली कुठे, गेली कुठे? आणि त्यानंतर खाली ती राधिकाला पकडते आणि म्हणते, तू पण मला मारायला आलीस ना? तू तिच्याच टोळीतली आहेस ना? राधिका म्हणते, हे बघा, मी कुणाच्याही टोळीतली नाही आहे, मी चांगली आहे, मी तुमचा चांगला विचार करते. ती म्हणते, नाही ग, गप, हे कुठं आणले तुम्ही मला? हे कुणाचं घर आहे? तिचंच घर आहे का जिने मला मारण्याचा प्रयत्न केला? ती म्हणते, नाही नाही, हे घर ऋषीचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, नयनतारा आणि रोहित आता बघत असतो. रोहित म्हणत असतो, बघितलं साई, किती दिवस आपण हा तमाशा सहन करायचा आहे? आणि तेव्हा इथे आता घाबरलेली सरू जाऊन नयनताराला मिठी मारते. तेव्हा नयनतारा धक्का देत नाही, रोहित धक्का देतो आणि नयनतारापासून सरूला दूर लोटतो. तेव्हाच इथे आता निंगी आणि कमळी दोघेजणं तिथे येतात आणि म्हणतात, आहे, आणि तिला आता उठवतात. तेव्हा ती म्हणते, आई, अगं इथं काय करतेस तू? ती म्हणते, तू का मला आई बोललीस? मी तुझी आई नाही आहे, कळलं ना? ते म्हणते, नाही नाही काकू, नाही काकी, तुम्ही प्लीज शांत व्हा आणि हे बघा, कुणालाही त्रास देऊ नका. ही सगळी खूप चांगली माणसं आहेत, इथे कुणीही तुम्हाला मारणार नाही आहे, कोणीही तुम्हाला हकलणार नाही आहे, प्लीज तुम्ही शांत व्हा. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, नयनतारा म्हणते, हा रोज रोजचा तमाशा नको आहे मला. ऋषी घरामध्ये नाही आहे ना? जा आत्ताच्या आता चालती व्हा तुम्ही. तेव्हा नयनतारा सरूचा हात पकडते आणि तिला घरातून धक्का देऊन बाजूला करते. आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, अन्नपूर्णा आणि राजन काका दोघेजणं सतीशला भेटायला घरी आलेले असतात, त्याच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी घरी आलेले असतात. आणि तेव्हा दारामधून बाहेर पडणाऱ्या इथे आता सरूला बघितल्यानंतर राजन तिला पकडतो आणि म्हणतो, सरू. तेव्हा नयनतारा म्हणते, सरू, राजन, तू पण यांना ओळखतोस का? तेव्हा तो म्हणतो, ओळखतोस का म्हणजे? अगं, ही तर माझी गौरी आहे, ती इथे काय करते नयनतारा? माझी गौरी तुझ्याकडे कधी आली? तेव्हा ती म्हणते, काय, ही तुझी गौरी आहे? तो म्हणतो, हो, माझी गौरी, माझी पहिली बायको. तेव्हा ती म्हणते, सिरियसली राजन, खरं बोलतोयस तू? ही गौरी आहे तुझी, जिची तू 18 वर्ष आतुरतेने वाट बघतोयस, जिच्यासाठी अन्नपूर्णा मॅडम इथे व्रत करतात, ती ही बाई आहे? तो म्हणतो, ही बाई का बोलतेस तू नयनतारा? अगं, ही माझी गौरी आहे, माझी बायको. आणि ती सुद्धा म्हणते, साहेब,
साहेब आणि ती लाजते डोक्यावरती पदर वगैरे घेऊन ती आता राजनला मिठी मारते आणि म्हणते, कुठे होतात तुम्ही? किती वर्ष वाट बघितली मी तुमची. तुम्हाला माहिती आहे आपली लेक कमळी 6 वर्षांची झाली आहे, 6 वर्षांची. 5वं वर्ष संपलं तिला, आता 6 वर्षांची आहे. तुम्ही लगेच येणार होतात ना, मग इतका उशीर का केलात तुम्ही? आता ते लोक गावाकडे आहेत, चला आपण गावाकडे जाऊया. तेव्हा इथे कमळी म्हणते, म्हणजे राजन काका तुमची गौरी दुसरी तिसरी कुणी नसून माझी आई आहे. तो म्हणतो, तुझी आई म्हणजे कमळी? तू आमची मुलगी आहेस? ती म्हणते, हो मी तर आईचीच मुलगी आहे. आणि तेव्हा इथे राजन काकांना आणि अन्नपूर्णाला खूप मोठा धक्का बसतो. ते म्हणतात की देवाने आमचं ऐकलं. तब्बल 18 वर्षानंतर आम्हाला आमची सून आणि आमची मोठी नात ही परत मिळालेली आहे. नयनतारा, अगं माझी सून तुझ्या इथे कशी? तेव्हा इथे नयनतारा म्हणते की ती खूपच मोठी स्टोरी आहे. तेव्हा कमळी म्हणते, याचा अर्थ जे मालक, जे साहेब माझी आई म्हणते ते राजन काका तुम्ही आहात? तुम्ही आहात का माझे बाबा? तो म्हणतो, हो कमळी, मीच तुझा बाबा आहे. तू जर सरूची मुलगी असेल तर मीच तुझा बाबा आहे. ती म्हणते की खूप शोधण्याचा प्रयत्न केला तुम्हाला, पण शेवटीला तुम्ही सापडलातच. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता नयनताराचे डोळे उघडलेले असतात. ज्यांना भिकारी गावाकडची म्हणत, जिला हिनवत असतात ती सरू आणि ती कमळी, राजनचं कुटुंब निघतात. राजनची पहिली बायको आणि त्याची मोठी मुलगी हे आता कमळीच आहे हे समजल्यानंतर नयनताराला स्वतःचीच लाज वाटायला लागते. आणि ती म्हणते की सरू आणि कमळी, माफ करा, चुकलं माझं. मी तुम्हाला वाईट वागणूक दिली ना, खरंच त्यासाठी सॉरी. कारण राजन काका म्हणतात की नयनतारा, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तू माझ्या कमळीला धक्का मारून घरातून हकलून देत होतीस. तेव्हा इथे नयनतारा म्हणते, राजन मी तुलासुद्धा सॉरी म्हणते आणि कमळीलासुद्धा आणि सरूला ताईलासुद्धा. गौरीताई माफ करा मला. आणि अशा रीतीने इथे आता राजन काका नयनताराच्या इथे आल्यानंतर सरू ही त्यांची गौरी असल्याचं, बायको असल्याचं सांगताच नयनताराने गौरीची आणि कमळीची, राजन काकांची, अन्नपूर्णाची सर्वांचीच हात जोडून माफी मागितलेली असते.